माहोल बनवला। ही स्पर्धा आपण पाहतो दोस्ती चषक मित्रांचा त्रिवेणी संगम आणि या मैत्रीपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने योगेंद्र दादा उपस्थित झाले। नेहमी त्यांच्या शब्दातून कधी असं वाटत नाही की आपण मोठे आहोत वयाने, अगदी मित्रासारखे सर्वांशी चर्चा करत असतात। मी ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केला की काही राजकारणी असतात ते पदासाठी असतात, पण इथे मात्र पिढी घडवणारे काही राजकारणी असतात आणि असे योगेंद्रजी भोईर साहेबांचा इथे मात्र आपण सन्मानही करत आहोत। खऱ्या अर्थाने त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी देखील इथे उपस्थित आहेत। राजेंद्रजी सावंत साहेब वैंगणकर साहेब इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा, ही मैत्रीपूर्ण स्पर्धा, हे मैत्री चषक, हे दोस्ती चषक आणि या दोस्ती चषकामध्ये तुमची उपस्थिती फार महत्वाची, लाख मोलाची आणि तुमच्या येण्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चार चांद आले आणि या दोस्ती चषकामध्ये अचानक रोषणाई पसरली। त्यानंतर आपण पुढचा सन्मान करत आहोत। अक्षयजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, तर त्यांचाही सन्मान आपण करत आहोत। तर मी विनंती करतोय अक्षयजी म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे मात्र करण्यासाठी सन्माननीय जयेश दादांना विनंती करतोय। जयेश दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करत आहोत। खऱ्या अर्थाने आपण सर्वजण पाहतोय की शहरातील नामी हस्ती, शहरातील दिग्गज व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत, पण त्यांचा सन्मान करण्यासाठी हे युवक पुढे आहेत। मी नुकताच पाडव्याला ठाकरे मेळावाही पाहिला, गुढीपाडव्याचा मेळावाही पाहिला आणि त्या मेळाव्यामध्ये देखील स्पष्ट वक्तव्य होतं की आता मात्र युवकांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे, युवकांच्या खांद्यावरती भार समजणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने तोच विचार आपल्याला पाहायला मिळतो। योगेंद्र दादा देखील पाहतात की अगदी छोटी छोटी मुलांनी ही स्पर्धा राबवली आहे। विभाग प्रमुख राजेंद्रजी सावंत साहेब देखील उपस्थित आहेत, सावंत साहेबांचाही इथे मात्र सन्मान केला जातोय। सावंत साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जातोय। मायेची आपुलकीची ही उबदार शाल आणि त्यासोबतच या स्पर्धेची गोड आठवण आणि या युवकांची मेहनत तुमच्या डोळ्यात, तुमच्या घरामध्ये आठवणीच्या स्वरूपात राहावी, त्यासाठी हा मोमेंटो दिला जातोय। त्यानंतर वैंगणकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे मात्र केला जातोय। सन्मान इथे मात्र केला जातोय। स्पर्धा राबवणं तितकंच कठीण असतं, कारण की स्पर्धेसाठी लागणारं खूप मोठं पाठबळ आणि खूप मोठं सहकार्य हे आपल्याला मोठमोठ्या दिग्गजांकडूनच आपल्याला मिळत असतं आणि कधीही मागचा पुढचा न विचार करता क्रिकेटवरती त्यांचं संपूर्ण प्रेम आणि क्रिकेटसाठी नेहमी आपलं संपूर्ण सर्वस्व देणारे असे हे संपूर्ण मान्यवरांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। आणि मी उद्याच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी जरूर निमंत्रणही देतो। बक्षीस समारंभासाठी आवर्जून सर्वांनी उपस्थित राहा, कारण की उद्याचा दिवस, ह्या 2 दिवस दिवा डोंबिवलीच्या मित्रांचा दिवस आहे, तर या मित्रांच्या दिवसामध्ये तुमचा मार्गदर्शनाची देखील खूप महत्वाची गरज। तर साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत। मी वळतोय पुन्हा एकदा क्रिकेटच्या स्पर्धेकडे, जिथे मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर मागच्या मॅच मधला खेळ पाहिला तो डोळ्यासमोरून जातही नाहीये आणि डोळ्यासमोर न जाता पण समोर दोन संघ आलेत। पुन्हा एकदा ती जिद्द आणि धवल आणि प्रसादची मेहनत पाहून पुन्हा एकदा हे दोन्ही संघ चार झालेत। एका बाजूला आपण पाहतोय अनायर आरसीसी दिवा, तर एका बाजूला आहे जिजा 11। दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते। धावा फलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे झाल्यात 3। 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती। धाव फलक प्रत्येका धावे सोबत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि पायामधून बॉल निघून गेला। डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। चेंडू झाले आतापर्यंत या षटकातील 5 आणि धावा झाले धावफलकावरती त्या म्हणजे 3। स्वीप करण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉल निघतोय पण नशिबाची साथ, धाव मिळते ती फक्त आणि फक्त एकच। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4।
त्याचबरोबर जिजा 11 संघ खेळतोय तर जिजा 11 संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणारं नेतृत्व अर्थातच संदेशजी पाटील साहेब आणि त्यांचेच बंधू रितेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांनाही विनंती करतोय या आमच्या व्यासपीठावरती या आमच्या कंट्रोल रूम मधून सामन्याचा तुम्ही आनंद घ्या. तर त्यासोबतच धनंजय देवरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतोय मिस्टर परफेक्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. आणि त्यासोबतच योगेशजी टेमगिरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने योगेश दादांनी तर अनेक युवकांना घडवलंय. त्यांचे क्लासेस आणि त्यांच्या क्लासेसच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी घडलेत. तर आमचे मास्तर आमचे सर योगेशजी टेमगिरे सरांनाही विनंती करतोय की या आमच्या VIP डायस मध्ये आपलं स्वागत आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय या स्वागत आहे आपलं. वळूया धावाकडे जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय धावा झाल्या धावफलकावरती. म्हणजे 5 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. धावफलक 5 धावेंवरती पोहोचलंय. मागच्या मॅच मध्ये तर जे घडलं ते खरोखरच डोळ्यासमोरून जात नाही. अशक्य ते शक्य झालं. ओ इथे मात्र बॉटम हँडचा वापर, सुंदर फटका स्ट्रायकर एंड वरती थ्रो. एकच धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. डिफिकल्ट 6 धावा या एका धावेच्या मदतीने 6 धावा. पुढे येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकच धावे तो मात्र मिळते एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 7. दुसरं षटक प्रगतीपथावर 7 धावा धावफलकावरती लागलेत. ओ स्ट्रेट हिट, फटका फार सुंदर होता पण धाव मात्र एकच मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 8 धावा धावफलकावरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका आता देखील चांगला आहे, बॉल निसटलाय पण एकच धावेतून मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. पहिला जो मारेल ना तो थर्ड सेमीफायनल मध्ये म्हणजे आयातनं पुढच्या तो जो जिंकेल ना समज त्यातला कोणी फायनल मारली तो त्यांचा थर्ड. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्याच वेळी सन्माननीय जीत भोईर साहेबांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील वेलकम, स्वागत आहे जीत. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कधी काही होऊ शकतं कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय काळ्या रंगाची एक विशेष व्याख्या आहे. या काळ्या पडद्याला विशेष प्रभुत्व आहे. त्याला जर बॉल लागला तरच धावा मिळतील. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. एकच धाव. पहा खेळाडूंकडे बॉल लागतोय पण धाव मिळते ती फक्त एकच. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 12 धाव धावफलकावरती. निखिलचा पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. धावांचा तुटवडा पडलाय, धावांचा दुष्काळ पडलाय. खऱ्या अर्थाने धावांच्या ओलाव्याची गरज आहे. एक एक धाव प्रत्येक बॉल वरती सिंगलच मिळते. 13 धाव धावफलकावरती. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न पण हे विसरता कामा नये. मागच्या मॅच मध्ये आपण फक्त एक चिंगारी पाहिली होती, त्या चिंगारीने वनव्याचं रूपांतर कसं केलं तसंच या मॅच मध्येही तुम्हाला त्या चिंगारीचा शोध घ्यावा लागेल. हवेचा प्रवाह तुमच्या बाजूने तर लगेचच
वनवा पेटायला टाइम लागणार नाही. सिग्नल आला व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. इकडे धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 15. ओ पुढे येऊन पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र मिसफिल्ड. आधीच मात्र पुढे सरकले, ओव्हर रन झाले आणि त्यामुळे धावा मिळतात म्हणजे 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 19. ही पडझड आपल्याला पाहायला मिळते, ही धडपड आपल्याला पाहायला मिळते आणि या धडपडीचं कारणही आहे कारण की सध्याच्या घडीला आपण पाहतोय की महागाई इतकी वाढली आहे आणि या महागाईच्या काळामध्ये सोन्या चांदीचा भावही वाढतोय. पण या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीजचं किताब पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे ती म्हणजेच चांदीची चेन दिली जाते आणि चांदीची चेन आम्हाला पुरस्कृत केली आहे सन्माननीय जीत भोईर साहेबांनी. तर त्यांचं देखील मनापासून आभार कारण की खऱ्या अर्थाने एखाद्या खेळाडूला अशा मौल्यवान वस्तू मिळणं तर त्याच्यासाठी देखील खूप चांगली गोष्ट आहे. आणि कोणता खेळाडू असेल जो उद्याच्या रात्रीमध्ये ती चांदीची चेन आपल्या घरी घेऊन जाईल त्यासाठी ही धडपड सुरू आहे. पण 16 संघांमधून मात्र तो एक खेळाडू असेल. त्याचबरोबर मी विनंती करतोय आयोजकांची स्पेशल रिक्वेस्ट वरती पुन्हा एकदा रितेशजी पाटील साहेब आणि त्यासोबत धनंजय देवरे साहेब आणि योगेशजी टेमगिरे सरांना मी विनंती करतोय. तर वेलकम, स्वागत आहे. तुम्हाला आवाज मैदानामध्ये गर्जना. 4 धावा, चौकार. चौकार इथे मात्र आलाय. मी म्हणतोय स्टेज वरती या, अजून जवळीक वाढवा, अजून धावा बनतील. धावसंख्या धावफलकावरती 23. अवधूत बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. क्या बात है, बॅक टू बॅक. मी मगाशी सांगितलं की सिंगारीचं रूपांतर वणव्यामध्ये कसं होऊ शकतं हे डोंबिवलीकरांनी पाहिलंय. ह्या मागच्या सामन्यामध्ये पाहिलंय. कोपर संघाने तर ऑलमोस्ट खांदे टाकले होते पण धवलने नाही. धवलने पाहिलेलं स्वप्न आपल्या संघाला जिवंत ठेवलं. प्रसादने मात्र शिक्कामोर्तब केला. तर जिद्दीला सलाम आहे. मेहनतीला शॉर्टकट नाही मित्रांनो. म्हणतात ना की 2 अक्षरी लक शब्द आहे, 2.5 अक्षरी भाग्य शब्द आहे, 3 अक्षरी नशीब शब्द आहे आणि 3.5 अक्षरी किस्मत शब्द आहे. पण या 4 शब्दांवरती मात करतं ते म्हणजे मेहनत. मेहनतीला शॉर्टकट नाही आणि जो मेहनत करत राहतो त्याच्या प्रेमात सक्सेस स्वतःहून पडतं. त्यामुळे मेहनत करत राहा. ओ पुन्हा एकदा, क्या बात है. नाम तुम्हारा अवधूत है लेकिन फिलहाल जीजा 11 का देवदूत मैदान पे चमक रहा है. जबरदस्त के सूरजची लिटिल मास्टर चमकतोय. आपला मास्टर क्लास दाखवतोय. बॅक टू बॅक 3 चौकार. पहिल्या बॉलवरती रनआउट आणि 3 चौकाराने कहाणी पुन्हा एकदा बदलली आहे. मागच्या मॅच पासून का असं वाटतंय की मॅच कधी बदलू शकते. हवेचा प्रभाव ज्या बाजूला त्याच बाजूला दिशा. ओ 3 चौकार. आता पठ्ठा मारतो 8. मगाशी सांगितलं की गोलंदाजाचं नाव अवधूत असलं तरी जिजा 11चा देवदूत मैदानामध्ये चमकतोय. देवाचा दूतच मैदानामध्ये आलाय सूरज. आणि मी मगाशी 39 धावा धावफलकावरती लागल्यात. मगाशी सांगितलं की अंधाऱ्या रात्रीमध्ये या पडद्याचं विशेष महत्व आहे. ब्लॅक ब्युटी आहे हा पडदा आणि याच ब्युटीवरती वारंवार वार केले जात आहेत. पडद्यावरती आघात आणि या पडद्याला फाडून खऱ्या अर्थाने सूरज निघाला. 39 धावफलकावरती अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक चेकची अथॉरिटी कंप्लीट केली. एक चेक तर केलाय पण चेक बाउन्स होतोय का. पुढे खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला. नशिबाची साथ मिळतीये. धावांची पुन्हा एकदा भरभराट आणि या ओव्हर मध्ये झालाय बिझनेस.
बॅटकट धावाचार, अर्थातच 4-4-4 अठ्ठा आणि पुन्हा एकदा चौकार. तेच समीकरण जे मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 43 आणि टार्गेट असेल ते म्हणजे 44. 2-4 जोडी पण विचार करायला भाग पाडलं ते सूरजने. हेरुनकरने हेरलं मैदानामध्ये, त्याने घेरलं मैदानामध्ये. आता मात्र प्लॅनिंग करावी लागतील, रणनीती आखावी लागेल. आणि म्हणतात ना की विवाची रचना मात्र मोठ्या मोठ्या रती महारथींसाठीच केली जाते. इतिहास साक्ष आहे. चक्रव्यूह मात्र छोट्या मोठ्या युद्धांसाठी रचला नव्हता. जेव्हा असं वाटत होतं की युद्ध आपल्या बाजूने आपल्या हातातून निसटतोय, तेव्हा मात्र अनुभवी योद्ध्यांनी देखील एका युवकासाठी चक्रव्यूह रचला होता. तर खेळामध्ये देखील तसंच आहे, कोण छोटा नाहीये कोण मोठा नाहीये. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला हरवण्याची धमकही झिम्बाब्वे संघ ठेवतो. तर क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी महान नाही कोणी लहान नाही. तर आम्हाला एक चावी मिळाली आहे होंडा ऍक्टिवा. कोणाची असेल त्याने मात्र आपली चावी घेऊन जावा, कारण की चावीचा खर्चही तितकाच वाढतोय. सध्याच्या घडीला गॅस मिळत नाहीयेत. सिलेंडरवाल्यांच्या प्रेमात तर इतके लोक पडलेत की सांगता येत नाही. आणि आता असं वाटतं की सिलेंडर घेऊन जे लोक येतात त्यांना देखील बाउन्सरची गरज लागेल की काय. युद्धाची परिस्थिती फार गंभीर आहे मित्रांनो. थोड्या दिवसानंतर काळं सोनं, खऱ्या अर्थाने काळा पडदा या मॅच मध्ये चमकतोय. काळ्या सोन्याचाही भाव तितकाच वाढेल, अर्थात तेलाचा भावही तितकाच वाढेल. ऑइल जो इराण मधून आपल्याला रुपयामध्ये मिळतो त्याचा पुरवठा आपल्याला किती मध्ये मिळेल पुढच्या टाइम मध्ये सांगता येत नाही. त्यामुळे युद्धाचा फरक तर नक्कीच पडेल. पण वळूयात मैदानामध्ये. मी वळूयात डावाकडे, जिथे मात्र धावांचा पाठलाग करायचा. 44 बरेचसे कमबॅक करणारे खेळाडू आहेत आणि कमबॅक करणाऱ्या खेळाडूंसाठी मला काल एक रील मिळाली. त्या रील मध्ये असं लिहिलं होतं की चुईचाही कमबॅक झाला, भावा तुझा कधी कमबॅक होईल. फार सुंदर रील होती. आणि सध्याचे रील बनवणारे देखील तितकेच स्मार्ट झालेत. कॉन्टेंट कुठून शोधायचा त्यांना मात्र भरून माहिती आहे. पण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कॉन्टेंटची कमी नाहीये ना रणांची कमी आहे. परफेक्ट टार्गेट आहे. 43 धावा बनल्या, 44 करायच्यात अनायरा सीसी संघाला. पहिली फेरी जरूर गडूच्या नावावरती राहिली आहे, पण आता मात्र अनायरा सीसी संघाला जर 44 धावा इथून मात्र बनवायचा पहिलाच बॉल. आणि पुन्हा एकदा करंजी सुरुवात एक्स्ट्राने झाली आहे. स्क्वॅर कटचा फटका, लेट कट आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. मागच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं सूरजचा जबरदस्त खेळ, पडखे इथे थांबला नाहीये. जो सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या अंडरम क्रिकेटमध्ये ज्याचे पावलं पडली आहेत आणि आपल्या पावलांचे ठसे ज्याने उमटवलेत, तो खेळाडू गौतम शर्मा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 5. सध्या तरी अनायरा सीसी एकच स्लोगन म्हणत असेल, डोंट बिलीव्ह इन कर्मा, ओनली बिलीव्ह इन शर्मा. सध्या तरी शर्मावरती सर्व काही आहे या मॅचचं. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 6. 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. इथे मात्र लाईन चेक करूयात. सिग्नल येतो तो म्हणजे वाईड बॉलचा. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्राने धावफलक पुढे सरकतं. धावा आपल्याला पाहायला मिळतात आता म्हणजे 7. पुन्हा एकदा बॉल निसटतो. स्ट्रायकर इन वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वाईड +1 एक्स्ट्रास. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 9. 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि
करण कडून रन थोडेसे खर्च होत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती गनू. ओ पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा. 10 धावा धावफलकावरती. 2 बॉल 10 धावा. जी सूरजने मागच्या ओव्हरमध्ये मेहनत केली होती त्या मेहनतीला अजून ताकद मिळणं गरजेचं होतं करण कडून. आता मात्र स्क्वेअर कट आणि धाव मिळाला तर म्हणजे 4 चौकार. कधी गौतम तर कधी गनू दोन्ही फलंदाज हाणून काढतायत. 14 धाव धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अनायरा सीसीने आता मात्र प्रोसेस समजून घेतलीये. जिंकायचं असेल तर कसं खेळायचं हे त्यांना समजलंय. तर आता त्यांना परास्त करण्यासाठी जिजा 11ला मात्र काहीतरी मास्टर स्ट्रोक खेळावा लागेल. आताचा बॉल चांगला आहे. मास्टर स्ट्रोक इथून मात्र कोणता गोलंदाज कोणता खेळाडू खेळ. टॅपचा फटका जयेशकडे हा बॉल जातोय. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15. आताचा बॉल आहे सोडून दिलाय. सिग्नल होतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. 16 धाव धावफलकावरती. हे एक्स्ट्रास पुढच्या गोलंदाजांवरती प्रेशर वाढवतात. स्वेट परफेक्ट हिट. धावा इथे मात्र पुन्हा मिळाला 4. सध्या तरी हे स्वीट हिट स्वीट पॉइझनचे काम करतायत. 20 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. जे मागच्या ओव्हरमध्ये कमावलं ते या ओव्हरमध्ये गमावलं. वीस धावा धावफलकावरती लागल्या. 20. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. फार कमी टाइम मध्ये ओमकारने जबाबदारी समजली आहे आणि चांगला खेळाडू आहे. आज मात्र जबाबदारी आहे आपल्या खेळाडूंचं. ओ इथे मात्र आता धावा किती मिळतील? 4 की 8? 18. 18 आलाय. कथा पुन्हा एकदा बदलली आहे. कथेचं स्वरूप असं वाटत होतं की अनायरा सीसीने सुरुवात केली आहे आणि मधोमध येता असं वाटलं की अनायरा सीसी संघ कुठे मागे पडला आणि त्यानंतर कमबॅक केलं ते म्हणजे सूरज करणे. पण त्याच्या मेहनतीवरती कुठेतरी पुन्हा एकदा ही सावली पडली आहे. अंधार जसा जसा वाढत जातो तसं तसं अंधाऱ्या रात्रीमध्ये टेन्शन तणावही तितकंच वाढत जातं. पण इथून मात्र कोणाचा तणाव दूर होईल. स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल चांगली गोलंदाजी. आतापर्यंत मोमेंटम आपल्या बाजूने आलाय तर इथून जोखीम घ्यायची गरज नाहीये. पण पलटवार करायचा आहे तर विकेट हवी आहे. हो इथे मात्र हलक्या हाताने फक्त जेंटल टच. स्मार्ट क्रिकेट स्मार्ट मूव्ह. 4 रन्स 4 धावा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चमकते. या जोडीने धमाल केली आहे. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर. ओ चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग संकेतची. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 34. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 10 धाव्यांची गरज. पुढे येऊन धीम्या गतीने टाकला. विकेट आली आहे. आतापर्यंत वेगाने सुरू असलेला खेळ अचानक धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न. हा प्लॅन चांगला होता ओमकारचा. म्हणतात ना की नेहमी रेस जिंकण्यासाठी वेगाने जाणं गरजेचं नाहीये. जर वेगानेच रेस जिंकता येत असती तर ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कधी कासव जिंकलाच नसता. हळुवारपणे जा पण योग्य दिशेने जा. आणि योग्य दिशेने तुम्हाला जायचंय तर थोडी मेहनत करावी लागेल. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप दिलं जात आहे ते म्हणजेच भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही आकर्षक टी शर्ट. धावा झाल्या धावफलकावरती 34. 10 रनों की अभी भी जरूरत. 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 धावा 10 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. गौतम है तो मुमकिन है.
पण इथून मात्र कौस्तुभ ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय तर मॅचला कलाटणी देऊ शकणार हे षटक असू शकतं. हॅट्रिक जर घेतली कौस्तुभने तर सागर धमाले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि परफॉर्मन्स जर अजून चांगला झाला तर सागर अजून कॅश प्राइज वाढवेल डेफिनेटली. ऑनलाईन पाहतोय मॅचला. एक धाव इथून मात्र मिळेल. गौतमने देखील ओळखलंय की इथून मात्र कोणतीही जोखीम घेण्याची गरज नाहीये, कारण की इथून जोखीम घ्यायची, रिस्क घ्यायची, ती रिस्क घ्यायची ती जिजा 11 संघाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 36 36 धावफलकावरती. बॉल सोडून दिलाय. सूरजच्या हातांना फार बिझी ठेवलंय. सूरजला मात्र भरपूर कामं करावी लागली आहेत या मॅच मध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न. हो, चांगली फिल्डिंग सतीशची. एकच धावेतून मात्र मिळेल. आता मात्र कॅश प्राइस थोडंस वाढलंय. कौस्तुभने मात्र कसेही 2 विकेट घेतले या 3 बॉल मध्ये, तरी देखील 2000 रुपयांचं पारितोषिक सागर धमाले यांच्याकडून असेल. स्ट्रेट हिट, डाव्या बाजूने बॉल निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकाराने भरपूर काही स्पष्ट करून टाकलं. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज. मॅच फिनिश. सामना आहे मात्र जिंकला तो म्हणजे टीम अनायरा सीसी दिवा संघाने. पुन्हा एकदा मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले. अनायरा सीसी इथे मात्र विजयाचं पुन्हा एकदा स्वरूप आपल्या खांद्यावरती आपल्या घरामध्ये नेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा चांगली कामगिरी आपल्याला अनायरा सीसी संघाची पाहायला मिळाली. संकेत भगतचं प्रिडिक्शन पुन्हा एकदा सक्सेसफुल झालंय. दिव्याकडे काहीतरी वेगळी जडीबुटी जरूर आहे. त्यांचं प्रिडिक्शन सध्या फेल होत नाहीये. तर आपण मानवमाचा पुरस्कारही देणार आहोत आणि पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय रितेशजी पाटील